रामराम शेतकरी बंधूंनो, रामराम पाटील. आता शेतकरी बंधूंनो, मी सर्वप्रथम परिचय करून देतो. श्री देवरावजी अमृतरावजी ढोकर, वरुड या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी. रामराम पाटील. तर शेतकरी बंधूंनो, मागील 10 वर्षापासून हे आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत आणि नवीन प्रयोग करत असताना त्यांनी मागील 5 वर्षापासून झेंडूची लागवड आपल्या शेतामध्ये करत आहेत. तसंच त्यांच्याकडे झेंडू, कापूस, हळद या सगळ्याच पिकाचं नियोजन असतं. विशेष करून शेतकरी बंधूंनो, बागायती शेतीकडे यांचं विशेष लक्ष आहे आणि हळदीमध्ये सुद्धा त्यांचा उत्तम हातखंडा आहे. सर शेतकरी बंधूंनो, तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी अष्टगंधा प्लस आणि पितांबरी अशा इंडस कंपनीच्या 2 वाणांची लागवड त्यांनी आपल्या शेतावर केलेली आहे. अष्टगंधा प्लसचे किती पुढे आहेत? अष्टगंधा 2 पुढे. 2 पुढे अष्टगंधा म्हणजे 2000 रोपांची लागवड अष्टगंधा आणि पितांबरी 2 आहेत. पितांबरी 2 असे एकंदरीत 4000 रोपांची लागवड त्यांनी आपल्या शेतावर केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, बहाराच्या या स्टेजमध्ये आपण काय व्यवस्थापन करायचं पाहिजेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर झेंडूच्या बहाराच्या या व्यवस्थापन या परिस्थितीमध्ये झेंडूवर येणारी महत्त्वाची म्हणजे प्रामुख्याने येणारी आळी, ही आळी आपल्या डोंबरीमध्ये या ठिकाणी अंड घालत असती. पतंग आणि पतंगातून अंड घातल्याच्या नंतर आळी या ठिकाणी पुन्हा आपलं जीवनचक्र तिथंच चालू करते. तर शेतकरी बंधूंनो, या आळीच्या नियंत्रणासाठी आपण कुठलं औषध घ्यायला पाहिजेत? दुसरी गोष्ट म्हणजेच आपण झेंडूवर येणारा जो काही करपा आहे त्या करप्याच्या नियोजनासाठी आपण कुठलं एक बुरशीनाशक वापरायला पाहिजेत. आणि तिसरं म्हणजेच झेंडूची किपिंग क्वालिटी चांगली राहायला पाहिजेत. रंग, आकार, चकाकी आणि वजन या 4 गोष्टीवर चांगल्या पद्धतीने काम होणं महत्त्वाचं आहे, ज्याने आपल्या झेंडूची जवळपास 4-5 कटिंग निघू शकतील अशा पद्धतीने आपण नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण झेंडूच्या या फवारणीमध्ये आळीच्या उत्कृष्ट नियंत्रणासाठी काय करायला पाहिजेत की जेनटेक क्रॉप सायन्सचं शूटआउट हे प्रोडक्ट साधारणतः 15 लिटर पंपासाठी 25 ml हे घ्यायला पाहिजेत. सोबतच कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचं संयुक्त कॉम्बिनेशन असलेलं हॉर्टिकॅप एरिज ॲग्रो या कंपनीचं अतिशय उत्कृष्ट असं आहे, ज्यामुळे कसं आहे या डेटातून जे फुल आपलं निसटतं या ठिकाणी ते होणार नाही. तिसरं न्यूट्रिशन आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं ग्रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं एलिफंटा हे प्रोडक्ट घ्यायचं आहे. प्रति 15 लिटर पाण्यासाठी त्याचा 10 ग्राम वापर आपण करायचा आहे. सोबतच शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकावर येणारा जो काही करपा आहे तर करप्याच्या बाबतीत शेतकरी खूप सेन्सिटिव्ह असतात. तर त्याच्यामध्ये कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा नियोजन जर करत असताना शेतकरी बंधूंनो, 8% मेटॅलिक जेगिल आणि मॅनकोजेब 64% मॅनेक्स किंवा जेयुडोमिल या दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक घ्या. आणि त्यासोबत एक प्लांटोमायसिन किंवा स्टेप्ट्रोसायक्लिन किंवा जेनोमायसिन यापैकी कुठलंही एक अँटीबायोटिक प्रोडक्ट आपण यासोबत वापरायला पाहिजेत. तर शेतकरी बंधूंनो, हा झाला तुमच्या आळीचा आणि तुमच्या फुलाचा किपिंग क्वालिटीचा प्रश्न. नंतर जो प्रश्न येतो महत्त्वाचा की पिकावर येणारी सकिंग पेस्ट, मावा, तुडतुडा, फुलकिडा आणि पांढरी माशी या 4च्या नियंत्रणासाठी पेगासिस डायफेन्थ्युरॉन हे वापरू शकता तुम्ही. साधारणतः डायफेन्थ्युरॉन 15 ग्राम हे तुम्ही प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरा. यामुळे अत्यंत सुंदर असे रिझल्ट भेटतील. शेतकरी बंधूंनो, हे करत असताना आपल्या प्लॉटवर एकंदरीत खूप मोठ्या पद्धतीनं बहार येतो आणि बहार आल्याच्या नंतर तो बहार पेलण्याची क्षमता त्या झाडामध्ये नसती. त्यामुळे काय होते, झाडावर ट्रेस येऊन तो करपा निर्माण होतो. तर हा करपा निर्माण होऊ नये म्हणून झाडाला चांगले न्यूट्रिशन देण्याच्या अनुषंगानं 2 किलो कोकोली, 2 किलो झुका आणि 2 किलो गामा प्रतिभा बायोटेक या कंपनीचं हे ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये असलेले टोटल न्यूट्रिशन पिकाला 18च्या 18 न्यूट्रिशन भेटतात. सोबतच या परिस्थितीमध्ये असताना पीक एक वेळेस 3 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्राम बोरॉन हे ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण झेंडूच्या बहार व्यवस्थापनाचं नियोजन जर केलं शेतकरी बंधूंनं, तर झेंडूवर येणारी आळी सोबतच झेंडूवर येणारा करपा याचं उत्कृष्ट नियोजन होऊ शकतो. करपा जर समजा तुमच्या पिकावर जर आलेला दिसत असेल तर शेतकरी बंधूंनो, BASF कंपनीचं मॅरिऑन हे प्रोडक्टसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता किंवा बायर कंपनीचं बुनॉस हे प्रोडक्टसुद्धा तुम्ही अल्टरनेटिव्ह वापरू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. जय जवान, जय किसान, जय श्रीराम.